को बनाए रखने के लिए स्वयं को समर्पित करूंगा और अपने देशवासियों के बीच यह संदेश फैलाना का अभी अरसक प्रयत्न करूंगा। मैं यह शपथ अपने देश की एकता की भावना से ले रहा हूं, जिसे सरदार वल्लभ भाई पटेल की दूरदर्शिता एवं कार्यों द्वारा संभव बनाया जा सका। मैं अपने देश की आंतरिक सुरक्षा सुनिश्चित करने के लिए अपने योगदान करने का भी सत्यनिष्ठ से संकल्प करता हूं। सत्यनिष्ठ से संकल्प करता हूं। भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। सरदार वल्लभ भाई पटेल की, सरदार वल्लभ भाई पटेल की। हांव मागता आमचे मुख्यमंत्री तेंचे आमकां मार्गदर्शन करचे आणि ह्या समयाचेर आपले विचार प्रकट करचे। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्तान पुराय देश एकता दौड आज साजरी करता। तसो पळोवंक वचत जाल्यार हो कार्यक्रम 2013तल्यान माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी सुरवात केल्लो। बऱ्याच जाणांक याद आसतली की पयलो कार्यक्रम 2013 गोंयांतूय बी आमी दिवचले तालुक्यांतलो शिवाजी महाराज मैदानाचेर ह्या कार्यक्रमाक एकता दौडान सुरवात केल्ली। आज खूब खोस भोगता ह्या देशाची एकता और अखंडता टिकून दवरपा खातीर पुराय देशभर एकता दौड ही साजरी केली वता। हो एकतेचो संदेश दिवपा खातीर आमी सगळे जाण पयलीं भारतीय आसा, आमी सगळे जाण पयलीं हिंदुस्तानी आसा, आमी खंयच्याय जातीचे आसतले, धर्माचे आसतले, पण ते सगळे सायडीक दवरून आमी देशवासी आसा। म्हणजे ह्या भारत देशात विभिन्न भाषा आसतलो, विभिन्न प्रदेश आसतलो, विभिन्न वेश आसतले, पण तरी सुद्धा आमी एक आसा। म्हणजे एकतेत आमी भारत देश ह्या एकतेत आमी फुडें वता, तिरंग्याच्या सकयल आमी फुडें वता आनी आमचो देश फुडें वयतलो म्हणून परत एकदा एकता दौड आमी पळयता की आजकालच्या युगात बरेच जाण ह्या देशाक विभजन करपाचे पळयत आसात। वेगवेगळ्या कारणांचेर विभजन करपाच्यो सुरवात आसा, पण हेका आमी कोणूच बळी पडचे ना। आमी सगळे जाण ही आमची एकता मेंटेन दवरतले आणि म्हणून तर परत एकदा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलाक ज्या वेळार भारत देश स्वतंत्र जालो, ज्या वेळार भारत देश स्वतंत्र जालो त्या वेळार पुराय देशात वेगवेगळे प्रदेश या वेगवेगळ्या अधिष्ठानाच्या सकयल आशिल्ले। आमी जर पळयत दिल्ली पासून काश्मीर पर्यंत वेगवेगळ्या राजांचे तशें स्थानिक राजांचे जे पयलीं राज्य आशिल्ले तांच्यांनी पयलीं आपली स्थानिक संस्थानां म्हणजे हैदराबादचे संस्थान आसतले किंवा ते दिल्लीचे संस्थान आसतले किंवा मराठांतले महाराष्ट्राचे राज्य आसतले, अशा पद्दतीन वेगवेगळी राज्यां जरी आशिल्ली। भारत देश स्वतंत्र केल्लो ब्रिटीश हांगांतल्यान गेल्ले, पण ही सगळी राज्यां एकत्र हाडपाचें काम जर सगळ्यात पयलीं कोणी हातात घेतले आसत जाल्यार ते सरदार वल्लभभाई पटेलान घेतले, म्हणून हो देश एक जावपाक शकलो। आणि हे सगळे जाता आसतना सुद्धा आमी पळयताले की त्याच्या वेळार जम्मू आणि काश्मीर हे वेगळे दवरपाचे प्रयत्न केले। त्याच्या वेळारच्या राज्यकर्त्यांनी हांव परत एकदा दोश दिना, हांव जर दोश दीत जाल्यार हांव पॉलिटिकल भाशण करता अशें सगळे जाण म्हणटात। म्हणून जम्मू आणि काश्मीर हो प्रदेश वेगळो दवरलो, ज्या प्रदेशा खातीर आमी सदांच म्हणटाले की ह्या देशात जे दो विधान दो प्रधान दो निशान नहीं होंगे, ह्या देशात दोन प्रधानमंत्री आसचे ना, ह्या देशात दोन संविधान आसचे ना आणि ह्या देशात दोन निशान आसचे ना, म्हणजे दोन फ्लॅग आसचे ना। बऱ्याच माझ्या समोर फुडें जे भुरगे आसा घडे कदाचित तांकां खबर ना आसतली 2018 पर्यंत जम्मू आणि काश्मीरात म्हणजे आमी जशें म्हणटा की थंयसर दोन फ्लॅग आशिल्ले, एक भारत देशाचो फ्लॅग आणि एक जम्मू काश्मीरचो फ्लॅग।
थंयसर दोन संविधान चलताले, एक बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखीत जे भारताचे संविधान आसा ते असले, ताच्या व्यतिरिक्त तांचेय स्वताचे संविधान हे थंयसर आशिल्ले. ते आपल्या मुख्यमंत्र्याक प्रधानमंत्री म्हणटाले, म्हणून दो प्रधान दो विधान दो निशान नहीं चलेगा. हांव साक्षी आसा की आमी म्हणटाले, हांव मुद्दामून सांगता, हांव साक्षी आसा. 2013 तिरंगा लहराव लाल चौक आमी कन्याकुमारी काश्मीर हांगासर जेन्ना फ्लॅग होस्टिंग करपा खातीर लाल चौकात गेले, काश्मीराच्या लाल चौकात तिरंगा लावंक शकनाशिल्ले 2014 पर्यंत. माझ्या बरोबर म्हणजे अनुराग सिंग ठाकूर आताचे खेळा मंत्री जे या कार्यक्रमाचे मुखेली असतात, म्हणजे प्रधानमंत्री गेस्ट असतात. जम्मू काश्मीरात जेन्ना आमी जवळपास 26 जानेवारी 2013 पुराय भारतभरांतल्यान जवळपास 2 लाख युवक हे काश्मीरात पावले. लाल चौकात झेंडा लावपाचो आशिल्लो जाल्यार 2 लाख युवकांक जम्मू काश्मीरांतल्या तेन्नाच्या सरकारान अरेस्ट केल्ली. हांव स्वता म्हज्या बरोबर गोंयांतले 150 युथ हे जम्मू काश्मीरात अरेस्ट आशिल्ले 2013तली गजाल सांगता. हांव हे इतक्याच खातीर सांगता कारण आमकां खबर आसपाक जाय. कदाचित काश्मीर फायल थोड्या जाणांनी पळयले आसतले. जे अत्याचार आमच्या भारतवासियांचेर थंयसर जाले हे आमी विसरूं शकना. आणि म्हणून तर तिरंगाच्या सकयल हो भारत देश परत केन्नाच विभाजन जावपाक जायना. हो भारत देश एक संद रावपाक जाय. ही मेसेज म्हणजे विभिन्न प्रांत विभिन्न भाषा विभिन्न वेश हे जरी असते जाल्यार सुद्धा भारत मातेच्या या सूत्रात आम्ही सगळे जाण एकत्र आसा ही परत एकदा आमकां मेसेज दिवपाक जाय. म्हणून 2018 जेन्ना 317वे कलम रद्द जाले आणि 317वे कलम रद्द जाल्या उपरांत आमच्या देशाचे होम मिनिस्टर अमित भाई शाह आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी म्हणजे परत एकदा की थंयसरले 317वे कलम लटोवन परत एकदा सांगले की देश में एक विधान एक प्रधान एक निशानी चलेगा. म्हणून तर म्हणजे जम्मू काश्मीरात आज आम्ही अभिमानात तिरंगो लावपाक शकता. आज अभिमानात आम्ही म्हणटा की हो देश एक संद जालो. हो देश परत एकदा एकीकडे उरलो. ना जाल्यार काही तुकडे तुकडे गँग आसा जे ते देशभर वावुरता. ताका आमी म्हणटा कोणाक तरी जम्मू काश्मीर वेगळो जाय आशिल्लो, कोणाक तरी आसाम वेगळे जाय आशिल्ले, कोणाक तरी नॉर्थ ईस्ट वेगळे जाय आशिल्ले. अशा विचारसरणीचे लोक सुद्धा म्हणजे ताका तुकडे तुकडे गँग हे ह्या देशात म्हणजे ऍक्टिव्हली नक्सलाइटच्या नावा सकयल आतंकवादाच्या नावा सकयल कोणतरी छत्तीसगडात आसतलो, कोणतरी मध्य प्रदेशात आसतलो, असे अजूनही बी ऍक्टिव्हली वेगवेगळ्या पद्धतीन काम करीत आशिल्ले त्या सगळ्यांचो नायनाट करपाचे काम जर कोणी केले आसत जाल्यार मोदीजीन केले. म्हणून हांव मोदीजींचे खूप खूप अभिनंदन करता. पण आमकां खबर आसा आझादी का अमृत काल सध्या सुरू आसा. देशाच्या स्वातंत्र्याची 75वी वर्सां आमी साजरी करता आणि 75वी वर्सां साजरी करता आसतना आमी फुडल्या 25 वर्सांचो विचार करता. माझ्या समोर आशिल्ले सगळे म्हजे भुरगे जेन्ना देशाची 100वी आमी साजरी करतले स्वातंत्र्याची तेन्ना ह्या देशाचे सक्षम नागरीक तुमी आसतले. ह्या देशाची धुरा विविध क्षेत्रात म्हणजे आम्ही म्हणता की सामाजिक सांस्कृतिक सोशियल पॉलिटिकल एव्हरीथिंग माझ्या समोर आशिल्ले ह्या देशाचे तमाम भुरगे आसतले. ह्या देशाची धुरा फुडें व्हरतले आणि तेच करपा खातीर आज ताजो फाउंडेशन स्टोन आमी विकसीत भारत 2047 हाज्या सकयल विविध क्षेत्रात आमी पळयता की माननीय प्रधानमंत्री मोदीजी हांच्यांनी स्वच्छ भारत अभियान सुरवात केले, तांच्यांनी स्किल इंडिया मिशन सुरवात केले, तांच्यांनी स्टार्टअप इंडिया मिशन सुरवात केले, तांच्यांनी मेक इन इंडिया मिशन सुरवात केले, तांच्यांनी जनधन पासून डिजिटल इंडिया हे मिशन सुरवात केले. कित्याक सुरवात केले की आमकां या देशाच्या स्वातंत्र्याची फळां ही सगळ्या लोकांपर्यंत पावोवपाक जाय. या देशाच्या स्वातंत्र्यान आमी जे केलां ते सगळ्या पर्यंत पावोवपाक जाय आसात जाल्यार डिजिटल इंडिया सारकिली कॅम्पेन म्हणजे दिल्ली बसून जरी 1 क्लिक केले जाल्यार एट 1 क्लिक आमी म्हणटा जाका डीबीटी डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर आमच्या ज्याच्या अकाउंटाचेर आमकां पयशे ट्रान्सफर करपाक जाय ते पयशे डायरेक्टली ताच्या अकाउंटाचेर ट्रान्सफर जावपाक शकले. दॅट इज द डीबीटी. म्हणूनच ताका डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर आणि डिजिटल कॅम्पेनिंगाच्या सकयल आज माननीय मोदीजी विश्वगुरू जावता आसतना फुडें वता. म्हणजे आमी म्हणटा की भारत देश आफ्टर G20च्या आयोजनाच्या उपरांत आज भारत देश विश्वगुरू जाता आसतना आमकां फुडें दिसता. आणि म्हणून तर देशातल्या समेस्त नागरिकांनी आणि विशेष करून
माझ्या मोगाळ भुरग्यांनी, माझ्या मोगाळ भाव आणि भयणांनी सगळ्यांनी या एकता और अखंडता ज्याची शपथ आम्ही आता घेतली 1947च्या उपरांत व देश ज्याच्याने एकसंध केलो त्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या लिडरशिपीच्या सकयल परत एकदा एकता और अखंडता आणि एकता दौड तुमका जरी कोणी विचारले असत तुम्ही आज कित्याक धांवता, आम्ही देशाच्या एकते खाली धांवता, आम्ही हो देश एक संत उरचो म्हणून धांवता. होय आम्ही आसतले कोण तरी हिंदू, कोण तरी मुस्लिम, कोण तरी ख्रिश्चन, कोण तरी सिख इसाई आसतले, पण हे सगळे जरी झाले असत जाल्यार आम्ही भारतवासी असा, आम्ही हिंदुस्थानी असा, आम्ही या देशाचे नागरिक असा म्हणून आमच्या मदीं दुसरो कोण येवन झगडी लावंक शकना. आम्ही पळयता जाती पोट जातीच्या नांवा सकयल बरेचसे लोक हितून विभाजन करपाचो प्रयत्न आसात आणि तो आम्ही केन्ना जावपाक दिवचे ना. या देशाची अखंडता आम्ही कायम टिकून दवरतले. जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत व देश एक संद उरचो म्हणून आम्ही सातत्यान प्रयत्न करतले आणि त्याच प्रयत्ना खातीर आयची आमची दौड आसा, आयची आम्ही धांवता, आम्ही जे धांवतात त्याच खातीर आम्ही परत एकदा सातत्यान असोच प्रयत्न करीत रावतले. आझादी का अमृत कालाच्यो तुमकां शुभेच्छा दिता आसतना फुडल्या 25 वर्सांक जो आम्ही म्हणटा की विकसित भारत 2047 2047 हो भारत देश विकसित आसतलो ताचे साक्षी तुम्ही सगळे जाण आसतले इतकेच सांगता आणि परत एकदा तुमकां सगळ्या जाणांक एकता दौडच्यो खूप खूप शुभेच्छा दिता आणि माझी दोन उतरां पुराय करता. जय हिंद, जय भारत. बोलो भारत माता की वंदे वंदे